चला तर आम्ही छानपैकी रेडी होऊन पोहोचलेलो आहोत मावशीच्या गावाला। आणि मावशीच्या गावाला का आलेलो आहोत तर मावशीच्या मुलाचं आहे लग्न। आणि लग्न म्हटलं की सगळेच जमतात, मग काय इकडे आई मावशी मामी सगळ्याच जमल्या होत्या। सगळे म्हटलं तर एक फोटो झालाच पाहिजे, मग काय आम्ही सगळ्यांनी काढला फोटो आणि त्यानंतर आम्ही निघालो सगळेजण आतमध्ये जायला। आणि इकडे मंडपामध्ये आम्ही आलो, पण बघतोय तर काय पूर्ण मंडप खाली, जेमतेम काही लोक बसली होती। तर 5:30चं लग्न होतं, मग काय एवढा वेळ वाट बघायची। मग आम्ही घेतलं फोटोशूट करायला, काही गप्पा अशा करून आम्ही टाईमपास केला। आणि त्यानंतर मागवलं फ्रूट ज्यूस। तर फ्रूट ज्यूस काय प्रत्येकाला आवडेल असं फ्रूट ज्यूस आम्ही मागवलं, तरीही काही नवरा यायचा पत्ता नाही। आणि खूप वाट पाहिल्यानंतर नवरदेवाने 7 वाजता मंडपामध्ये एंट्री मारली। जाणा संस्थितो गणपती कोरिया सदा मंगलम शुभमंगलो परिगच्छद्वैनं देवस्यः देवकर्मणो देवाय नमः देवत्परायस्यः। ध्रुवर म्हणजे अशी येतो म्हणजे समोर रेखं पर्यध्येन देवसदन्न कर्मणि पर्यध्येनं देवायः। चला बघू आता दोन्ही खुर्च्या जवळ घ्या। कन्यकाः लेकी मुलीचं नाव घ्यायचं। आस्यः विष्णू स्वरूपाय वरस्यः हितेश नाम्नः वरायः विवाह पश्चात्। आणि इकडे जसं जसं लग्न लागलं आणि आम्ही निघालो जेवायला, तर जेवायला सुद्धा लाईन लागलेली होती। आणि 7:30ला तर कोणाला भूकही नव्हती, पण काय जेवायला म्हटलं की सगळ्यांचीच रांग लागते। तर प्लेट घेऊन आम्ही आलो टेबलवर, ज्याला जिथे जागा भेटेल तिथे सगळेजण बसले। आणि यानंतरही दुसरं अजून काम बाकी होतं, ते म्हणजे कोणतं तर फोटोशूटचं, कारण ते आम्ही केलंच नव्हतं आणि डायरेक्ट जेवायलाच गेलो होतो। आणि फोटोशूट झाला आणि मग खूप उशीर झाला होता, त्यानंतर निघालो आम्ही घरी।